प्रेज लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड मधुर सुंदर सामर्थ्यशाली नावामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना सलाम. कसे आहात सगळेजण? बरेच दिवस झाले गॅप पडला, 2-3 आठवडे व्हिडिओ शूट करू शकलो नाही काही कारणांमुळं, पण आज पुन्हा एकदा संधी मिळाली आणि तुमच्यासाठी परमेश्वराची काही वचनं घेऊन मी आलो. या अगदी थोड्या वेळामध्ये आपण परमेश्वराच्या वचनांमधून जाणून घेण्याचा, ऐकण्याचा, शिकण्याचा प्रयत्न करूया आणि देवाचा गौरव करूया. हालेलुया. मार्क शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 36वा वचन आम्हाला काय म्हणतं मी तुमच्यासाठी वाचतो. कारण मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपल्या जीवाचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ. आणि ते असं म्हटले की मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपल्या जीवाचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ. 37वा वचन असं म्हणतं, किंवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देऊ शकेल. देवाचं वचन आम्हाला असं म्हणतंय की मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देऊ शकेल. आजचं जग जर पाहिलं तर अतिशय आपण असं म्हणूया की भयावह अशी परिस्थिती आजच्या जगामध्ये आहे. म्हणजे कोणाचाच कुठल्याही प्रकारे आम्हाला कुठल्याच गोष्टीची आम्हाला गॅरंटी देता येणार नाही. आज युद्ध चालू आहेत, आम्हाला माहिती आहे. इस्रायल, इराण, लेबनान आणि त्या सगळ्या गोष्टींची आम्हाला त्या परिस्थितीची कल्पना आहे. आम्ही बातम्यांमध्ये सातत्याने त्या गोष्टी ऐकत आहोत, पाहत आहोत. रशिया युक्रेन युद्ध चालू आहे. चायना तैवानवर कधी हल्ला करेल हे सांगता येत नाही. अमेरिकेचं रशिया संगती कधी युद्ध सुरू होईल हे सांगता येत नाही. आणि त्यानंतरही आम्ही पाहत आहोत की अनेक ठिकाणी दुष्काळ आहे, पाऊस खूप पडतोय, पुरामध्ये खूप काही वाहून जातंय. काही ठिकाणी अन्नाची कमतरता आहे. आफ्रिकेसारख्या देशांमध्ये अनेक लोक कुपोषित आहेत. अन्न मिळत नाही, जेवण मिळत नाही म्हणून मरत असणारे अनेक लोक या जगामध्ये आहेत. प्रियांनो, त्यातही जर आपल्या जीवनाकडे पाहिलं, आपल्या भागामध्ये जर पाहिलं तर कुठेतरी अपयश, बेरोजगारी आणि अनेक प्रकारची चिंता, डिप्रेशन, काळजी आणि अशा सगळ्या ताणतणावामध्ये आजचं धावपळीचं जग आहे, युग आहे असं म्हटलं जातं. आणि या युगामध्ये या जगामध्ये जगत असताना अतिशय धावपळ आहे, कॉम्पिटिशन आहे आणि सगळ्याच गोष्टी आम्ही पाहत आहोत की लोक डिप्रेशनमध्ये जात आहेत, रोग आजार विकारांनी त्रस्त झालेले आहेत, अनेक प्रकारचे फेल्युअर्स आहेत, ब्रेकडाऊन आहेत, ब्रेकअप आहेत, डिव्होर्सचे केसेस आहेत आणि अनेक प्रकारे मनुष्य चिंताग्रस्त झालेला आम्ही पाहत आहोत. आणि या सगळ्या प्रकारची चिंता घेऊन मनुष्य जगत असताना जर बायबलमध्ये गेलात तर लूका शुभवर्तमान 2रा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये एक सुंदर वचन तिथं तुम्हाला आणि मला पाहायला मिळतं. लूका शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि 10वं वचन. आणि तिथं असं सांगितले की तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. हालेलुया. एक सुंदर, महत्वाची, आनंदाची आणि या संपूर्ण जगासाठी एक आशेचा मोठा किरण ज्याला म्हणूया आपण, ती बातमी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो. लवकरच ख्रिसमसचा महिना सुरू होत आहे, डिसेंबर महिना सुरू होत आहे आणि डिसेंबर महिन्याच्या शेवटी 25 डिसेंबरला संपूर्ण जगामध्ये ख्रिसमस, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचा सोहळा साजरा केला जातो. ख्रिस्ताचा जन्म साजरा केला जातो, ख्रिस्ताचा बर्थडे सेलिब्रेट केला जातो. आणि ही एक सुंदर आणि आनंदाची गोष्ट या संपूर्ण जगासाठी आहे. आजचं जग पाहिलं तर अंधकाराने भरलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. प्रत्येक जण पापामध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही. बायबल आम्हाला सांगते की प्रत्येकाने पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरलेले आहेत. परंतु आमच्यासाठी त्याच बायबलमध्ये एक सुंदर बातमी आहे की तारणारा दाविदाच्या गावी जन्माला आला सुमारे 2024 वर्षापूर्वी. हालेलुया.
एक सुंदर अद्भुत आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट. श्रीमंतीचा अभिमान बाळगायचा, ज्ञानाचा अभिमान बाळगायचा, परंतु आम्ही तर आमच्या जिवंत देवाचा अभिमान बाळगतो. हालेलुया. परमेश्वर आमच्या संगती आहे याचा आम्ही अभिमान बाळगणारे लोक असले पाहिजेत. आणि ही सुंदर गोष्ट आमच्या जीवनामध्ये असताना आम्ही मात्र अनेकदा जगातल्या गोष्टी मिळवण्यासाठी धडपड करत आहोत. कोणाला तरी वाटतं की माझ्याकडे भरपूर पैसे आहे, काम आहे, कष्ट करतोय आणि मी कष्ट करून माझा प्रपंच चालवतोय. परंतु त्याला हे समजत नाही की उद्या जर येशू ख्रिस्त आला तर तू त्याला काय सांगणार आहेस की बाबा पैसे देऊन मी सार्वकालिक जीवन कमवू शकतो, असं म्हणू शकणार आहात का? विचार करा. या अंधकारमय जगामध्ये जगत असताना तुमच्या माझ्यासाठी एक अद्भुत सुंदर आनंदाची गोष्ट आहे की तारणारा दाविदाच्या गावामध्ये सुमारे 2024 वर्षापूर्वी जन्माला आला. सुमारे 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला. तुमच्या माझ्या पापांसाठी वधस्तंभावर मरण पावला. तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि त्याचं पुनरुत्थान हे संपूर्ण जगासाठी एक अद्भुत आणि आनंदाचं असं कारण ठरलंय. जर येशू जिवंत नसता तर आम्हाला त्याला देव म्हणायची गरज वाटली नसती. जर येशूने मरणावर विजय मिळवला नसता तर कदाचित आम्ही त्या येशूच्या पाठीमागे चालणं पसंत केलं नसतं. पण त्या मरणावर विजय मिळवणारा जगामध्ये एकमेव व्यक्ती असा आहे तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. तो एकमेव परमेश्वर. हालेलुया. आणि मग आपण येऊया आपल्या मेन मुद्द्याकडे की मार्क शुभवर्तमान 8वा अध्याय 36वे वचन आपण सुरुवातीलाच वाचलं आणि त्याच्यात असं लिहिलंय की मनुष्याने संपूर्ण जग मिळवलं आणि आपल्या जीवाचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? आणि मग आता हा प्रभू येशू ख्रिस्त माहीत आहे, समजलाय. येशूच्या नावाने आम्ही प्रार्थना करतोय, चर्चला जातोय, कधी कधी बायबल वाचतोय, देवाला सांगतोय देवा तू काळजी घे, देवा तू आमच्या संगती राहा, देवा तू आमच्या जीवनात ये. आणि अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आम्ही करत असताना बायबल आम्हाला असं म्हणते की जर मनुष्याने सर्व जग मिळवलं आणि आपल्या जीवाचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देऊ शकेल? मग या जगामध्ये जगत असताना आम्ही देखील सगळ्या प्रकारची कसरत करत आहोत. पैसे हवेत, घर चालवायचंय, प्रपंच करायचा आहे आणि मग सगळ्या गोष्टींची हाव आम्हाला आहे, लोभ आम्हाला आहे. आम्हाला कार पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, आम्हाला श्रीमंत व्हायचंय, शेजारच्याकडे चांगली गाडी आहे मग आमच्याकडे का नसावी? आणि अशा अनेक प्रकारच्या कल्पनांनी आम्ही जगत आहोत. अनेक प्रकारच्या गोष्टी घेऊन आम्ही त्या मागे धावण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि असं सगळं असताना बायबल आम्हाला असं म्हणते की सगळं काही कमवलं परंतु आपल्या जीवाचा नाश करून घेतला तर त्याचा काय लाभ? प्रेज द लॉर्ड. आणि मग मार्क शुभवर्तमानामध्ये 10व्या अध्यायात आणि 17व्या वचनापासून पुढे जर पाहिलं तर तिथे आम्हाला एक घटना पाहायला मिळते. आणि 17वं वचन असं सांगतं, मी वाचतो तुमच्यासाठी. मग तो निघून वाटेस लागणार तोच एकाने धावत येऊन व त्याच्या पुढे गुडघे टेकून त्याला विचारले, उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळण्यास मी काय केले पाहिजे? आणि मग तो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताला विचारतोय की सार्वकालिक जीवन हे वतन मिळण्यासाठी मी काय केले पाहिजे? काय हवंय त्याला? सार्वकालिक जीवन. आम्हाला काय हवंय? पैसे पाहिजेत, गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत. प्रभू येशू ख्रिस्त तिथं त्याला म्हणतो, तुला आज्ञा ठाऊकच आहेत. खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, ठकवू नको, आपला बाप व आपली आई यांचा मान राख. आणि त्या व्यक्तीने असं उत्तर दिलंय, गुरुजी, मी आपल्या तरुणपणापासून या सगळ्या आज्ञा पाळीत आलो आहे. आणि तो व्यक्ती म्हणतो की मी हे सगळं पाळत आलेलो आहे. देवा, मी तुझं नियमशास्त्र मला संपूर्ण माहीत आहे. परमेश्वरा,
तो येशूला म्हणतोय, गुरुजी मला या सगळ्या गोष्टी माहीत आहेत, अतिशय चांगल्या पद्धतीने मी या सगळ्या गोष्टींना माझ्या तरुणपणापासून फॉलो करत आलोय. एका बायबलमध्ये लिहिलंय की लहानपणापासून मी तुझ्या आज्ञा पाळत आलोय. येशूने त्याच्याकडे निरखून पाहिले व त्याच्यावर त्याने प्रीती केली. तो त्याला म्हणाला, तुझ्यात एका गोष्टीची उणीव आहे, जा तुझे असेल नसेल ते विकून गोरगरिबांना देऊन टाक, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे ये. परंतु ते शब्द ऐकून त्याचे तोंड उतरले व कष्टी होऊन तो निघून गेला, कारण तो फार श्रीमंत होता. काय झालं इथं? आज जे आम्ही पैशाच्या पाठीमागे लागलेलो आहोत, जे आम्ही प्रॉपर्टीसाठी, पैशासाठी आम्ही जे नातेसंबंध आजकाल तोडत आहोत, त्या प्रत्येकाने ही गोष्ट आज ऐकणं गरजेचं आहे. बायबल आम्हाला इथं असं सांगतं की येशू म्हटलं की तुझ्यामध्ये एका गोष्टीची उणीव आहे, एका गोष्टीची कमतरता आहे, आणि तुला गरज आहे की तुझ्याकडे आहे ते संपत्तीमध्ये तुझं मन अडकवण्यापेक्षा तू काय कर, ती संपत्ती विक आणि गोरगरिबांना वाटून टाक, म्हणजे स्वर्गामध्ये तुला संपत्ती मिळेल. लोक इकडेच जमा करून ठेवायचा प्रयत्न करतायत. आणि मग स्वर्गात संपत्ती मिळवायची का जगातली संपत्ती मिळवून जगामध्येच सगळं ठेवून सोडून निघून जायचं? असं म्हणतात, जब सिकंदर गया तो उसके दोनों हाथ खाली थे. आम्हाला माहिती आहे सगळ्यांना ते गाणं. चढ़ता सूरज धीरे धीरे ढल जाता है. सिकंदर जग जिंकायला निघाला होता. काय घेऊन गेला जाताना? काहीच नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने इथं सांगितले की तुझ्याकडे आहे नाही ते सगळं विक, गोरगरिबांना देऊन टाक, आणि चल माझ्या मागे ये, म्हणजे तुला स्वर्गामध्ये मिळेल, स्वर्गामध्ये संपत्ती मिळेल. परंतु त्याचे शब्द ऐकून त्या व्यक्तीचं तोंड उतरलंय. तो कष्टी होऊन निघून गेलाय, परंतु त्याने ते ऍक्सेप्ट केलेलं नाही असं बायबल सांगतं. कारण तो फार श्रीमंत होता. खूप धनसंपत्ती कदाचित त्याच्याकडे असेल, आणि ती विकायची त्याची इच्छा झाली नाही. त्याने विचार केला असेल की ही संपत्ती मी विकून येशूच्या पाठीमागे काहीच नसलेल्या व्यक्तीसारखं, भिकाऱ्यासारखं का फिरायचं? आजच्या जगात पाहिलं तर पैशासाठी नातेसंबंध तोडले जात आहेत. पैसे दिले नाही, प्रॉपर्टी मिळाली नाही म्हणून डिवोर्स घेतले जात आहेत. अनेक गोष्टी आम्ही आजच्या जगामध्ये पाहत आहोत. पैशासाठी लोक कोणत्या कोणत्या थराला जात आहेत, याचे सुंदर सुंदर अनुभव आम्हाला आजच्या दिवसांमध्ये येत आहेत. आणि म्हणून बायबल आम्हाला इथं असं सांगतं की फक्त मुखवटा धारण केलेले ख्रिस्ती बनू नका. कुठल्या तरी बाळकाच्या चर्चला जाऊन बसले म्हणजे तुम्ही येशू ख्रिस्ताचे फॉलोअर बनत नाहीत. बायबल आम्हाला काय सांगतं? मुखवटा धारण केलेले ख्रिस्ती बनू नका. तर बायबल आम्हाला मार्क 12:30 मध्ये असं सांगतं की तू आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण बुद्धीने, संपूर्ण शक्तीने प्रीती कर, आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करणे हे सर्व होमार्पण व यज्ञ यापेक्षा अधिक आहे. काय सांगितले? येशूने आम्हाला आज्ञा दिली. 2च आज्ञा. संपूर्ण बायबलचं सार जर पाहिलं तर पहिली प्रीती परमेश्वरावर करायची, दुसरी प्रीती जसा स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर, म्हणजे आपल्या संगतीच्या लोकांवर. नाहीतर मग सगळं जग मिळवलं परंतु आत्म्याचा नाश झाला तर काय कमवलं? स्वतःच्या जीवाचा नाश करून घेतला तर काय कमवलं? स्वतःच्या जीवाचा नाश म्हणजे काय नेमकं? उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जर गेलात तर 2ऱ्या अध्यायामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. एक वचन वाचतो तुमच्यासाठी. उत्पत्ती 2:7 मध्ये असं सांगितलंय, मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडविला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला, तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. कसा आहे मनुष्य? जीवधारी प्राणी. परमेश्वराचा श्वास आमच्या नाकामध्ये आहे, म्हणजे त्या परमेश्वराने आमच्या नाकामध्ये श्वास फुंकला आणि मनुष्य जिवंत झाला.
मातीचा पुतळा जिवंत कधी झालाय? ज्यावेळेला परमेश्वराने त्याचा श्वास फुंकलाय त्यावेळेला. आणि मग जीव, आत्मा आणि शरीर असं मनुष्यामध्ये आहे. या 3 भागांमध्ये मनुष्य निर्माण झालाय. आणि जीव, आत्मा आणि शरीर, आम्ही शरीरामध्ये आहोत. आम्हाला मन आहे, भावना आहेत, आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे एक प्रकारे आमच्या जीवनामध्ये आमच्यामध्ये असणारं जीवन आहे. हालेलुया. आणि बायबल आम्हाला इथे असं सांगते की जर सगळं कमवलं परंतु आपल्या जीवाचा नाश केला तर काय लाभ? किंवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देऊ शकेल? मग ज्या वेळेला आमच्या जीवनामध्ये आम्हाला कष्ट होतात, आम्ही आजारी पडतो, आम्हाला त्रास होतो, दुःख होतं, डिप्रेशनमध्ये जातो किंवा अनेक प्रकारच्या समस्यांनी त्रस्त होतो, त्यावेळेस आम्ही बेचैन होऊन जातो. काय करावं कळत नाही, जेवण गोड लागत नाही, काय खायची इच्छा होत नाही, किंवा अनेक प्रकारे आम्ही पाहतो असे लोक की जे डिप्रेशनमध्ये गेलेत आणि ज्यांना लिटरली गोळ्या चालू कराव्या लागल्यात, मनोविकार तज्ज्ञांकडे त्यांना जावं लागलंय, सायकॅट्रिककडे जावं लागतंय. आणि अशा सगळ्या गोष्टी आम्ही पाहतो. आणि म्हणूनच बायबल आम्हाला असं शिकवतं की जगातल्या गोष्टी कमवण्यासाठी आम्ही जीवाचा अगदी आटापिटा करत आहोत. एखाद्या व्यक्तीला आम्ही आकर्षित करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीने माझ्यावरती प्रेम करावं म्हणून जीवाचा आटापिटा केला जातो. आम्ही पाहतो की लोक एखाद्या किंवा तरुण मुलं मुली ज्यावेळेला एखाद्या मुलीला किंवा एखादी मुलगी एखाद्या मुलासाठी कशा प्रकारे ती वेडी झालेली असते, आणि ते सगळं प्रेम प्रकरण, त्या प्रेम प्रकरणाचा ज्यावेळेला भंग होतो त्यावेळेस त्याचे झालेले परिणाम, या सगळ्या गोष्टी आम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहेत. मग ज्या वेळेला ती मुलगी नाही म्हणते त्यावेळेला तिच्या तोंडावर ऍसिड फेकलं जातं किंवा तिला पकडून नेऊन बलात्कार केला जातो, तिचा मर्डर केला जातो. या सगळ्या घटना आम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहेत. हे काय सगळं काहीतरी कमवण्याचा, काहीतरी ज्याची इच्छा केली ते पाहिजेलच आहे, या गोष्टींचा जो एक पगडा मनावर, अंतःकरणावर बसलाय, त्याच्यातून आम्हाला बाहेर यायची गरज आहे. सगळ्या गोष्टी कमवण्याचा, सगळ्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न केलात, परंतु जर तुमच्या जीवाचा, तुमच्या आत्म्याचा जर नाश करून घेतला तर काय कमवलं? जगातल्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न बंद करूया प्रियांनो. येशूने सांगितलं की जशी स्वतःवर तशी इतरांवरती प्रीती करूया. जे प्रीती करायला तयार आहेत, प्रीती ऍक्सेप्ट करायला तयार आहेत, त्यांच्यावर प्रीती करा. ज्यांना प्रीती करून घ्यायची इच्छा वाटत नाही त्यांना सोडून द्या. प्रार्थना करा. बळजबरी करून कोणाजवळ जाऊ नका. बळजबरीने कोणालाही कुठल्याही प्रकारचं प्रेम मिळत नाही. बळजबरीने कोणी तुमची व्हॅल्यू करणार नाही. ज्याला तुमची गरज वाटते तो स्वतः तुमच्या जवळ येईल. ज्याला गरज वाटत नाही त्याला सोडून द्या. परमेश्वराकडे जास्त लक्ष द्या. जगातल्या लोकांशी बोलण्यापेक्षा परमेश्वरासंगती बोलायला शिका. बायबलमध्ये पाहिलं, 1 योहान 2 अध्याय 15, 16 आणि 17 वचन जर तुम्ही पाहिलं तर त्या योहानाच्या पत्रामध्ये असं सांगितलं की जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करत असेल तर त्याच्या ठाई पित्याची प्रीती नाही. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्याची वासना व संसाराविषयीची फुशारकी ही पित्यापासून नाही तर जगापासून आहे. मग आजकाल जर आम्ही पाहिलं तर देहाची वासना आणि डोळ्यांची वासना, संसाराची फुशारकी, यामध्ये सगळं जग अडकलेलं आम्हाला पाहायला मिळतं. मी सुंदर दिसलो पाहिजे, माझ्याकडे चांगले कपडे असले पाहिजेत, आणि मग जे माझ्या जवळच्या लोकांकडे नाही ते माझ्याकडे असलं पाहिजे, आणि मला त्यांना अभिमानाने दाखवता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. आज लोक सांगताना फुशारकीने सांगतात, मी कामाला जातो, मला इतका पगार मिळतो, माझ्याकडे इतकं आहे, मी हे घेतलंय, मी ते घेतलंय. फुशारकी मारून मारून लोक सांगत असतात. कधी मुकेश अंबानीला, टाटाला, बिर्लाला कधी ऐकलत का की माझ्याकडे हे आहे आणि माझ्याकडे ते आहे, या सांगताना कधी तुम्ही ऐकलत का? ज्याच्याकडे पुष्कळ असतं ना तो कधी सांगत बसत नाही, त्याला ते सांगायची गरज वाटत नाही.
परंतु ज्याच्याकडे थोडका असतं ना, तोच जास्त उड्या मारतो, जास्त बडाया मारतो, किंवा असं म्हणूया उथळ पाण्याला खळखळाट फार असं म्हटलं जातं. ज्याच्याकडे चिल्लर असती ना, ती वाजून वाजून दाखवतो की माझ्याकडे बघा इतका आहे. जाऊ द्या, मला त्या विषयाकडे नाही जायचं. देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी आमच्या जीवनामध्ये आहेत का? देहाच्या वासनेमध्ये आम्ही अडकलेलो आहोत का? देहाला लागणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही जगतोय का आम्ही परमेश्वराचा गौरव करण्यासाठी जगतोय? डोळ्याची वासना म्हणजे आमच्या देहाला, आमच्या डोळ्यांना जास्तीत जास्त चांगलं ते दिसलं पाहिजे. जे काहीतरी चांगलं दिसतंय किंवा असं म्हणूया की कुठल्या मोहाकडे आम्ही आकर्षित होतोय का? विचार करा. आणि संसाराविषयीच्या फुशारकीमध्ये आम्ही अडकलोय का? फुशारकी मारणारे लोक बनलेलो आहोत का? कमॉन देवाच्या लोकांनो, आम्हाला शिकायचंय या सगळ्या गोष्टींमधून. कारण बायबल आम्हाला असं सांगतं की जगातलं सगळंच कमवलं, परंतु जर आत्म्याचा नाश करून घेतला तर काय कमवलं? काय आहे, किती आहे? तुमची संपत्ती तुम्हाला सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जाऊ शकत नाही. जर तुम्ही इथंच पाहिलं मार्क वर्तमानामध्येच आणि त्या 10व्या अध्यायातल्या 25व्या वचनामध्ये, धनवानाला देवाच्या राज्यात जाणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे, असं येशू ख्रिस्तानी त्या शिष्यांना सांगितले. कारण येशू म्हणत होता, शिष्यांना सांगत होता की देवाच्या राज्यात श्रीमंतांचा प्रवेश होणे किती कठीण आहे बघा. मनाने श्रीमंत बनाव, पैशाने काय श्रीमंत बनता? पैसे नसले तरी चालतील, मन मोठं असलं पाहिजे. आमची मन झाली छोटीशी, अशी एकदम काय म्हणूया आपण त्याला, आकुंचन पावलेल्या, नाही शब्द आठवत मला, पण असे शॉर्ट माइंडेड लोक बनू नका. मन मोठं असू द्या, ठीक आहे, विचारांमध्ये मतभेद असू द्यात, पण मन मोठं असलं पाहिजे. मनाने छोटे असणारे लोक, मला नाही माहित त्यांचं काय होईल, कसं होईल. परंतु बायबल इथं असं सांगते की मनुष्याने सगळं जग कमवलं, सगळं जग मिळवलं आणि आपल्या जीवाचा नाश करून घेतला तर काय मिळवलं? मी तुम्हाला एक छोटीशी घटना सांगतो आणि त्यावरून तुम्हाला अंदाज येईल. एक 10 डिसेंबर 1914 साली थॉमस एडिसन, आम्हाला सगळ्यांना माहीत आहे, ज्याने बल्बचा शोध लावला आणि त्याची एक लॅबोरेटरी होती आणि खूप प्रयोग त्यांनी केले होते. ज्यांनी बल्ब तयार केला, त्यांनी तो बल्ब तयार करण्यासाठी त्यांनी पुष्कळ असे प्रयोग करत होता. तो सातत्याने तो प्रयोग करायचा की असं केलं तर तसं होईल किंवा हे केल्याने ते होईल, मग तो बल्ब लागेल, पेटेल वगैरे वगैरे असं. आणि एक 10 डिसेंबर 1914 साली त्याची ती फॅक्टरी आणि ती लॅबोरेटरी, तिला आग लागली आणि जवळपास 10 बिल्डिंग होत्या असं म्हणतात. त्याच्या प्रयोगशाळेमध्ये बरंचसं केमिकल होतं आणि त्या सगळ्या केमिकलने स्फोट घेतला आणि त्याचं खूप मोठं नुकसान, म्हणजे जर आज विचार केला तर जवळपास 1,94,13,15,000 रुपयांचा तो लॉस होता. म्हणजे 23 लाख अमेरिकन डॉलर्स असं म्हटलं जातं. 23 मिलियन डॉलर्सचा तो लॉस होता. पण ज्या वेळेला तो त्या जळालेल्या फॅक्टरीमध्ये गेला त्यावेळेला तिथं त्याला त्याचा फोटो तसाच सापडला आणि तो परमेश्वराला म्हणतो की धन्यवाद माझ्या देवा, मी अजून जिवंत आहे. हालेलुया. तो असं म्हणतो की मी अजून जिवंत आहे. आणि तो त्याच्या मुलाला म्हणतो की बघ, तू तुझ्या मित्रांना बोलव, तुझ्या मम्मीला बोलव आणि एकदा हे सगळं बघून घे
पुन्हा हे सगळं बघायला असं तो दिवस मिळणार नाही. उद्या परत एक नवीन सुरुवात करायची. हालेलुया. आणि तो पुन्हा एकदा उठून नव्याने दुसऱ्या दिवसापासून परत एकदा तो उभा राहतो, कामाला लागतो आणि परत एक त्यांनी नवीन लॅबोरेटरी बनवलेली आपण पाहतो. निराश होऊ नका, हताश होऊ नका. जगातलं सगळं काही कमवलं परंतु आत्म्याचा नाश झाला तर काय कमवलं? आणि म्हणून थोडासा विचार करा. लूकरूची वर्तमानात 12व्या अध्यायात आणि 20व्या वचनामध्ये मी एक वचन वाचतो तुमच्यासाठी. लूकरूची वर्तमान 12वा अध्याय आणि 20वं वचन. परंतु देवाने त्याला म्हटले, अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल, मग जे काही तू सिद्ध केले आहे ते कोणाचे होईल? इथं पण अशीच एक घटना आहे. 12व्या अध्यायातल्या 13व्या वचनापासून वाचलं तर द्रव्य लोभ व श्रीमंत मूर्ख मनुष्याचा दृष्टांत असं तिथं सांगितलंय. आणि 15वं वचन असं सांगतं, आणखी त्याने त्यांना म्हटले, सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा, कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही. त्याने त्यास एक दाखला सांगितला. कोणा एका धनवान मनुष्याच्या जमिनीला फार पीक आले, तेव्हा त्याने आपल्या मनात असा विचार केला की मी काय करू, कारण माझे उत्पन्न साठवावयास मला जागा नाही. मग त्याने म्हटले, मी असे करेन, मी आपले कोठारे मोडून मोठी बांधीन आणि तेथे मी आपले सर्व धान्य व माल साठवीन. मग मी आपल्या जीवाला म्हणेन, हे जीवा, तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका माल साठवलेला आहे. 20वा घे, खा पी, आनंद कर. आणि मग 20वं वचन म्हणतं, परंतु देवाने त्याला म्हटले, अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल, मग जे काही तू सिद्ध केले आहे ते कोणाचे होईल? कोणासाठी साठवत आहात? काय करत आहात? थोडासा विचार करा प्रियांनो. आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये, धावपळीच्या जीवनामध्ये, बायबलमध्ये आम्ही जायला मागत नाही, शिकायला मागत नाही, पाहायला मागत नाही. अंधकारामध्ये जगत आहोत. अपयश, बेरोजगारी, निराशा, दुःख, संकट, समस्या, अनेक प्रकारचे आजार विकार घेऊन आम्ही त्या नको असलेल्या गोष्टींच्या मागे लागलेलो आहोत. पण या अंधकारमय जगामध्ये एक आशेचा किरण आहे आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. येशू म्हटलं, मी जीवनाचा प्रकाश आहे, मी जगाचा प्रकाश आहे, मीच मार्ग आहे, सत्य आहे आणि जीवन आहे. येशू म्हटला, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्वजण माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. या जीवनामध्ये अनेक दुःख घेऊन जगत असताना प्रियांनो, मला तुम्हाला आज सांगू द्या की जगातल्या गोष्टी मिळवण्यासाठी धावपळ करण्यापेक्षा परमेश्वराचं राज्य आणि त्याची नीतिमत्ता मिळवण्यासाठी झटायला शिकूया. सगळे जगिक आशीर्वाद आमच्या पाठीमागे चालून येणार आहे. मत्ती वर्तमान 6वा अध्याय आणि त्याच्यामध्ये 20व्या वचनापासून पुढे असं सांगितलंय, जे रानातले गवत आज आहे व उद्या भट्टीत पडते, त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर अहो तुम्ही अल्पविश्वासी, जो विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार नाही काय? यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत चिंता करीत बसू नका, कारण ही सर्व मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. तुम्हाला या सर्वाची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे त्याच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला असं म्हणतो की तुम्ही काय खायचं, काय प्यायचं, काय पांघरायचं, कसं राहायचं, तुम्हाला कशाची गरज आहे, या सगळ्या गोष्टींची मला कल्पना आहे. प्रॉब्लेम आहे की आम्ही त्याच्यावरती अवलंबून राहायला मागत नाही. स्वतःच्याच शक्तीने, स्वतःच्याच बुद्धीने, स्वतःच्याच विचारांनी देवाच्या वचनाच्या विरुद्ध काम करून आम्ही म्हणतो की परमेश्वराने मला आशीर्वादित केलंय. प्रेज द लॉर्ड. देवाच्या वचनाच्या विरुद्ध वागून तुम्हाला एखादं काम मिळालं, तुम्हाला पैसे मिळायला सुरुवात झाली म्हणजे तुम्ही आशीर्वादित झाला असं होत नाही. प्रेज द लॉर्ड. जर कोणी अशा विचारांमध्ये असाल तर तुमचे विचार आज बदला.
देवाच्या वचनाच्या विरुद्ध वागून आम्ही सार्वकालिक जीवनाकडे जाऊ शकत नाही. देवाच्या वचनांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने त्या श्रीमंत व्यक्तीला स्पष्ट सांगितले की जाऊन आधी आज्ञांचं पालन कर. आज्ञा पालन काय आहे, आज्ञा काय आहेत? योहान 7:49 मध्ये पाहिलं तर जो हे नियमशास्त्र जाणत नाही तो शापित आहे असं सांगितलंय. आणि ज्याला आज्ञा माहित नाही ती व्यक्ती शापित आहे असं बायबल आम्हाला सांगतं. आणि शापित असणारे लोक सार्वकालिक जीवनात जातील असं मला तरी वाटत नाही. बाकी तो तुमचा विश्वास जो काही असेल, परंतु आज तुमच्या विचारांमध्ये थोडासा फरक पडू द्या. कारण बायबल आम्हाला मत्तेकृत शुभवर्तमानामध्ये 6व्या अध्यायात 21व्या वचनामध्ये असं सांगतं, कारण जिथे तुझे धन आहे तिथे तुझे मनही लागेल. कुठे आहे तुमचं मन? धनाकडे लागले. काम करायचं, कष्ट करायचं, पैसे कमवायचे, रात्रीचं शांत झोप येते, मग काय खूप बरं वाटतं. सगळं मन त्या धनाकडे लागले. रविवारचं एक दिवस चर्चला जाऊन आले, हा मी चर्चला जात असतो, रेग्युलर जात असतो, झालं आमचं ख्रिस्ती जीवन संपलं, इथेच फिनिश. पुढे काय? ख्रिश्चनिटी कुठे गेली? ख्रिस्तीत्व कुठे गेलं? ख्रिस्तीपणाचं शिष्यत्व कुठे गेलं? जगातल्या गोष्टी कमवण्याचा प्रयत्न करत आहात. ठीक आहे, मी असं म्हणत नाही कामधंदे करू नका, करा, निश्चित करा, पण पहिलं स्थान परमेश्वराला द्यायला शिका. पहिलं स्थान तुमच्या जीवनातल्या परमेश्वराला असू द्या. तुम्ही म्हणताल मग आम्ही रोज प्रार्थना करतो ना. विचार करा तुमच्या जीवनात मी जास्त बोलणार नाही. हे व्हिडिओज मी खोलवर टीचिंग देण्यासाठी बनवत नाही. आणि बघूया त्या पण गोष्टी परमेश्वराने पुढे चालवलं तर कधी तिथपर्यंत पण जाऊया. पण आज आम्हाला समजून घ्यायचे की आम्ही जगातल्या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागे लागलो, जगातल्या गोष्टी आम्ही कमवल्या, परंतु जर आमच्या जीवाचा, आमच्या आत्म्याचा नाश झाला तर आम्ही काय कमवलं? आम्ही नेमकं कशासाठी जगतोय? यिर्मयामध्ये एका ठिकाणी असं म्हटले की मी कष्ट व दुःख, क्लेश भोगावे म्हणून मी या जगात जन्माला आलोय. काय आम्ही कशासाठी जन्माला आलोय? यशाया 43:10 मध्ये जर पाहिलं तर परमेश्वराचं वचन असं म्हणतं की परमेश्वर म्हणतो की तुम्ही मला ओळखा, मला जाणून घ्या. बघा, परमेश्वराचे असे म्हणणे आहे की तुम्ही मला ओळखावे, माझ्यावर भाव ठेवावा व मी तोच आहे. माझ्यापूर्वी कोणी देव नव्हता व माझ्यानंतरही कोणी होणे नाही हे तुम्हाला समजावे, म्हणून तुम्ही माझे साक्षी आहात. तू माझा निवडलेला सेवक आहेस. मीच परमेश्वर आहे, माझ्याशिवाय कोणीच राहता नाही. मीच तारणविदित केले, प्राप्त करून दिले व समजाविले. तुमच्यामध्ये कोणी अन्य देव नव्हता, म्हणून तुम्ही माझे साक्षी आहात व मीच देव आहे असे परमेश्वर म्हणतो. परमेश्वर असं म्हणतो की मीच परमेश्वर आहे, मीच तारणहारा आहे. तुम्ही मला समजून घ्या, मला ओळखा, मला जाणून घ्या. त्या परमेश्वराने तुमच्यावर आणि माझ्यावर आघात प्रीती केलेली आहे. जगातल्या गोष्टी कमवण्यासाठी, मिळवण्यासाठी त्याने तुम्हाला आणि मला पाचारण केलेलं नाही, किंवा त्याने तुम्हाला आणि मला बोलवलेले नाही. त्याने तुम्हाला आणि मला विश्वास ठेवण्यासाठी जे काही भाग पाडले ते यासाठी की आम्ही त्या जिवंत देवाचे उपासक असावेत. त्याचं वचन असं सांगते की आत्म्याने आणि खरेपणाने उपासना करणाऱ्यांच्या तो शोधामध्ये आहे. आणि आम्ही खऱ्या मनाने, खऱ्या अर्थाने, खऱ्या अंतःकरणाने आम्ही त्या परमेश्वराची उपासना करणारे लोक बनायचे. हाच एक आमचा उद्देश असला पाहिजे. या जगातलं सगळं काही कमवलं तरी आमच्या आत्म्याचा जर उद्या नाश झाला तर आम्ही काहीच कमवलं नाही असा त्याचा अर्थ होतो. मग त्यापेक्षा आम्हाला त्या पवित्र आत्म्याला कमवायचंय, त्याच्याप्रमाणे जगायचंय, त्याच्या इच्छेप्रमाणे आचरण करायचा प्रयत्न करायचा. या जगामध्ये अनेक प्रकारची परिस्थिती निर्माण होईल, अनेक प्रकारच्या परीक्षांमधून जावं लागेल, अनेक प्रकारच्या वेदना होतील, त्रास होईल, दुःख होईल, अडीअडचणी येतील, समस्या येतील, आजार विकार येतील, संकट येतील. परंतु आमचं काम एकच असलं पाहिजे की परमेश्वराला न सोडता त्याच्या पवित्र मार्गावर पवित्रपणे चालत राहायचं. प्रेज द लॉर्ड. या जगातल्या गोष्टी मिळवण्यासाठी झटण्यापेक्षा त्या जिवंत देवाचे सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी झटायला आम्ही शिकलं पाहिजे. हालेलुया. आजचा मेसेज हाच आहे की आम्हाला जिवंत देवाच्या चरणामध्ये जायचंय, त्याच्या इच्छेप्रमाणे जगायचा प्रयत्न करायचा आहे, त्याच्या वचनांप्रमाणे आचरण करायचा प्रयत्न करायचा आहे आणि त्याच्या अधिक जवळ जाण्यासाठी आम्हाला तयारी करायची. हाच आजचा मेसेज आहे. आणि प्रियांनो, तुम्ही तुमच्या मनात, तुमच्या हृदयामध्ये आज पुन्हा एकदा नव्याने ही एक खुणगाठ बांधा की आम्हाला परमेश्वराचं राज्य मिळवायचंय. हालेलुया.
परमेश्वराचं राज्य माझ्या जीवनामध्ये असलं पाहिजे. जो मोठा आनंद या सृष्टीला 2024 वर्षापूर्वी झाला होता, तो आनंद रोज आणि रोज माझ्या जीवनामध्ये असला पाहिजे की ख्रिस्त माझ्या जीवनामध्ये आहे. हालेलुया. आम्हाला जिवंत देवाविषयीचा अभिमान बाळगायचा आहे. आम्हाला तो प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनात आहे. त्या येशू ख्रिस्ताला आम्ही ओळखतो. त्या येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य आम्हाला माहीत आहे. या गोष्टीचा आम्हाला अभिमान बाळगता आला पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्हाला जगता आलं पाहिजे. हालेलुया. प्रियांनो, त्या जिवंत देवाकडे लक्ष द्यायला सुरुवात करा, प्रार्थना करा. पुन्हा एकदा एका नवीन वर्षामध्ये आम्ही 1 महिन्यानंतर पदार्पण करणार असताना आम्हाला मनाची, हृदयाची, अंतःकरणाची तयारी करायची. प्रभू येशू ख्रिस्त कधी येईल हे कोणालाच माहीत नाही, परंतु आम्ही त्या शहाण्या कुमारिकांप्रमाणे तयार असलं पाहिजे. ही आज आम्हाला गरज आहे. आणि म्हणून या आपण प्रार्थनेकडे जाऊया, या वचनांकडे थोडंसं लक्ष द्यायला शिकूया. ही वचनं आम्हाला सार्वकालिक जीवनासाठी प्रोत्साहित करणारी वचनं असू द्या. आणि या वचनांच्या द्वारे तुम्हाला आणि मला एक नवीन उत्तेजन, त्या जिवंत देवाकडे पाहण्याची एक आशा, त्या जिवंत देवाकडे जाण्यासाठीचा एक मार्ग आमच्यासाठी परमेश्वराने मोकळा करावा, अशा आशयाची आपण प्रार्थना त्या परमेश्वराकडे करूया. या आपण आपले नेत्र बंद करू. मी तुमच्यासाठी छोटीशी प्रार्थना करतो. धन्यवाद देतो जिवंत सेनाधीश परमेश्वरा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, सर्व गौरव तुला देत. तुझ्या दयासना पुढे येतो. या क्षणापर्यंत आणलं, सांभाळलं, सहाय्य केलं, जिवंताच्या भूमीवर जिवंत ठेवलंस. तुझे मनापासून आभार आणि उपकार मानतो. परमेश्वर पित्या, तुला धन्यवाद म्हणतो जिवंत देवा की सुंदर वचनांच्या द्वारे तू चालवत आहेस, शिकवत आहेस. परमेश्वरा, तुला कोटी कोटी धन्यवाद देतो. जिवंत देवा, तुला विनंती करतो की आजच्या या वचनाच्या द्वारे तू आमच्यातील प्रत्येकासाठी बोललेला आहेस. परमेश्वरा, होय माझ्या देवा, आम्ही जगातील सर्व काही कमवलं, परंतु आमच्या आत्म्याचा, आमच्या जीवाचा जर नाश झाला तर आम्ही काय कमवलं? आणि परमेश्वरा, तू जो जीव, जो श्वास आमच्या नाकामध्ये फुंकलेला आहेस, जिवंत देवा, तो जर नष्ट झाला परमेश्वरा, तर आम्ही आमच्या आत्म्याला गमावू शकतो. आमच्या आत्म्याला जे तारण तू देव केलेलं आहेस ते जर आम्हाला मिळालं नाही तर परमेश्वरा, आम्ही त्या नरकाकडे जाऊन पडू शकतो. परमेश्वरा, नरकामध्ये जाऊन पडू शकतो. आणि ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नकोस, आमच्या आत्म्याचा नाश होऊ देऊ नकोस माझ्या देवा. तर परमेश्वरा, तू सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव आमच्यातील प्रत्येकाला घडव. हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाचं मन, हृदय, अंतःकरण बदल. प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य कर. प्रत्येक जण ज्या अपयशामध्ये, ज्या दुःखात, त्रासात, संकटात, समस्यांमध्ये असतील, त्या प्रत्येकाला त्या प्रत्येक वाईटामधून बाहेर काढ. आणि परमेश्वरा, जगातल्या गोष्टींच्या पाठीमागे लागण्यापेक्षा, डोळ्याची वासना, देहाची वासना आणि संसाराची फुशारकी या गोष्टींमध्ये अडकण्यापेक्षा परमेश्वरा, आम्ही तुझ्या वचनांमध्ये अडकावं. आम्ही तुझ्या वचनांमध्ये रममान करणारे लोक बनावेत. आम्ही तुझ्या इच्छेप्रमाणे जगणारे लोक असावेत. म्हणून तू आमच्यातील प्रत्येकावरती तुझी दया कृपा कर, अशी विनंती आणि प्रार्थना करतो. हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाला येशूच्या नावात तू आशीर्वादित कर माझ्या देवा. येशूच्या नावात तू प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख, शांती, आनंद आणि समाधान तू निर्माण कर, अशी विनंती आणि प्रार्थना करतो. पुन्हा एकदा या वेळेबद्दल तुझे आभार आणि उपकार मानतो. इथून पुढचा वेळ, आमचं जीवन आम्ही तुझ्या हातात सोपवून देतो. दया कर, कृपा कर आणि आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर, अशी नम्रतेची विनंती आणि प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि सामर्थ्यवान नावात केली, म्हणून तू ऐक पित्या. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. चला तर मग पुन्हा एकदा लवकरच भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, प्रार्थना करा, प्रार्थनेमध्ये राहा, इस्रायलासाठी प्रार्थना करत राहा. आणि परमेश्वराच्या कृपेने लवकरच पुढचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. अधिक वचनांमध्ये जाऊया, अधिक वचनांकडे लक्ष देण्याचा आपण प्रयत्न करूया. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.